नमस्कार आणि द डीप डाईव्हमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपल्याकडे मायक्रोसॉफ्ट लर्नचा एक कोर्स आहे ज्याचं नाव आहे AZ500T00-A. आता हे नाव ऐकून घाबरू नका. हे काही हां, गुप्त रॉकेटचं कोडनेम नाहीये. नाही अजिबात नाही. सोप्या भाषेत सांगायचं तर हे म्हणजे तुमच्या कंपनीच्या डिजिटल खजिन्याला म्हणजे डेटा आणि ॲप्लिकेशन्सना सुरक्षित ठेवण्यासाठी एक संपूर्ण मार्गदर्शक आहे. अगदी. आणि आजचा आपला उद्देश आहे की ज्यांना याबद्दल काहीच माहिती नाही त्यांच्यासाठी हा विषय सोपा आणि महत्त्वाचं म्हणजे मनोरंजक बनवणे. अगदी बरोबर. आणि त्यासाठी आपण एक सोपी कल्पना वापरणार आहोत. विचार करा की क्लाउड म्हणजे एक मोठा अत्याधुनिक डिजिटल किल्ला आहे. डिजिटल किल्ला? ठीक आहे. हो. कंपन्या आपला सगळा मौल्यवान खजिना म्हणजे त्यांचा डेटा याच किल्ल्यात ठेवतात. हा कोर्स म्हणजे तो किल्ला कसा बांधायचा, त्याला दरवाजे कुठे लावायचे, भिंती कशा उभारायच्या आणि त्यावर 24 तास पहारा कसा ठेवायचा याचा एक तपशीलवार नकाशा किंवा ब्लूप्रिंट आहे. छान. आणि हे सांगणं महत्त्वाचं आहे की हा एक इंटरमिडिएट लेव्हलचा कोर्स आहे जो अझुर सिक्युरिटी इंजिनियर या भूमिकेसाठी तयार करण्यात आला आहे. उत्तम. चला तर मग या किल्ल्याच्या बांधकामाला सुरुवात करूया. कोणत्याही किल्ल्याची सुरक्षा मला वाटतं त्याच्या मुख्य दरवाजापासून सुरू होते. बरोबर. आत कोण येणार आणि कोण नाही हे ठरवणं सर्वात महत्त्वाचं आहे. हाच आपला पहिला विभाग आहे, अझुरमध्ये ओळख आणि प्रवेशाचे संरक्षण. हो, ही पहिली आणि सर्वात महत्त्वाची पायरी आहे. याला एका सोप्या उदाहरणाने समजावून घेऊ. सांगा. समजा एक मोठं कॉर्पोरेट ऑफिस आहे. तिथे कोणीही थेट आत प्रवेश करू शकत नाही, बरोबर? नाही, कार्ड लागतं. अगदी. प्रत्येकाकडे एक आयडी कार्ड असतं जी त्यांची ओळख असते आणि ते कार्ड फक्त विशिष्ट दरवाजांसाठीच चालतं जो त्यांचा प्रवेश असतो. अच्छा. हा लर्निंग पाथ आपल्याला मायक्रोसॉफ्ट एंट्रा आयडी नावाचं एक साधन वापरून हे डिजिटल आयडी कार्ड्स कसे व्यवस्थापित करायचे हे शिकवतो. म्हणजे हे एका मोठ्या डिजिटल क्लबच्या बाहेर उभे असलेल्या बाउन्सरसारखं झालं. हा. तो प्रत्येकाचं ओळखपत्र तपासतो आणि मगच आत सोडतो. बरोबर. पण हे त्याहूनही जास्त आहे. यातला पहिला मॉड्यूल आहे मॅनेज सिक्युरिटी कंट्रोल्स फॉर आयडेंटिटी अँड ॲक्सेस. हे म्हणजे आपल्या ऑफिसच्या सुरक्षा रक्षकासाठी एक मुख्य कम्प्युटर सिस्टम तयार करण्यासारखं आहे. ठीक आहे. या सिस्टममध्ये आपण ठरवतो की कर्मचारी कोण आहेत म्हणजे युजर्स, ते कोणत्या विभागात काम करतात, ग्रुप्स, आणि बाहेरचे पाहुणे किंवा वागीवार कोण आहेत म्हणजे एक्सटर्नल आयडेंटिटीज. म्हणजे समजा कोणी सल्लागार आले तर? अगदी. त्यांना फक्त त्यांच्या कामापुरताच मर्यादित प्रवेश दिला जातो. म्हणजे योग्य व्यक्तीला योग्य वेळेसाठी योग्य कामापुरतीच चावी देणे हे याचं मुख्य काम आहे. हे बाउन्सरच्या कामासारखं आहे, पण मला वाटतं त्याहूनही जास्त आहे. कसं काय? कारण बाउन्सर फक्त आत यायचं की नाही हे ठरवतो. इथे तर आपण आत आल्यावर कोणकोणत्या खोलीत जाऊ शकतो हे सुद्धा ठरवत आहोत. बरोबर. म्हणजे हे एकाच वेळी बाउन्सर आणि बिल्डिंग मॅनेजर दोन्ही आहे. तुम्ही अगदी अचूक मुद्दा पकडला आहे. आणि तोच दुसरा मॉड्यूल आहे मॅनेज मायक्रोसॉफ्ट एंट्रा ॲप्लिकेशन ॲक्सेस. अच्छा. आता विचार करा की ऑफिसमध्ये वेगवेगळे सॉफ्टवेअर्स किंवा ॲप्स आहेत. हे मॉड्यूल ठरवतं की कोणत्या कर्मचाऱ्याचं आयडी कार्ड कोणत्या सॉफ्टवेअरसाठी चालेल. उदाहरणार्थ अकाउंट्स टीमच्या कर्मचाऱ्याचं कार्ड अकाउंटिंग सॉफ्टवेअर उघडेल, पण मार्केटिंग टीमचं डिझाईन सॉफ्टवेअर नाही. समजलं. हे म्हणजे प्रत्येक ॲपसाठी परवानगीचे नियम बनवण्यासारखं आहे, जेणेकरून कोणीही दुसऱ्याच्या कामात ढवळाढवळ करू शकणार नाही. म्हणजे आता आपल्या किल्ल्यात योग्य ओळखपत्र दाखवल्याशिवाय कोणीही येऊ शकत नाही. पण समजा एखादा चोर हुशारीने आत आलाच तर त्याला थेट आपल्या खजिन्यापर्यंत पोचता येईल का? की आतमध्येही काही अडथळे आणि रस्ते आहेत जे त्याला रोखू शकतील? अगदी बरोबर विचार करत आहात. मला वाटतं इथेच आपल्या दुसऱ्या विभागाचा म्हणजेच नेटवर्क इन्फ्रास्ट्रक्चरचा भाग येतो. अगदी. फक्त मुख्य दरवाजा मजबूत असून चालत नाही. किल्ल्याच्या आतले रस्ते, बोगदे आणि मार्गिका सुद्धा सुरक्षित असायला हव्यात. हाच आपला दुसरा लर्निंग पाथ आहे, ॲझुरमध्ये नेटवर्क संरक्षणाचे संरक्षण. ठीक आहे. हे आपल्या डिजिटल किल्ल्याच्या रस्त्यांचे आणि महामार्गांचे संरक्षण करण्यासारखं आहे. किल्ल्याच्या आत खाजगी रस्ते असतात म्हणजे प्रायव्हेट नेटवर्क्स, आणि एक मुख्य महामार्ग बाहेरच्या जगाला जोडतो म्हणजे पब्लिक ॲक्सेस. आपल्याला दोन्हींचं संरक्षण करायचं आहे. यातला फरक काय आहे, खाजगी आणि सार्वजनिक रस्ते? खूप चांगला प्रश्न आहे. पहिला मॉड्यूल आहे प्लॅन अँड इम्प्लिमेंट सिक्युरिटी फॉर व्हर्च्युअल नेटवर्क्स. हे म्हणजे किल्ल्याच्या आत सुरक्षित खाजगी बोगदे आणि रस्ते तयार करण्यासारखं आहे. या रस्त्यांवर फक्त अधिकृत वाहनांनाच म्हणजे अधिकृत डेटा ट्रॅफिकलाच चालण्याची परवानगी असते. याचा फायदा काय?
याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे जर कोणी चोर एका विभागात घुसला तर त्याला दुसऱ्या विभागात, उदाहरणार्थ खजिन्याच्या दिशेने, सहज जाता येत नाही. अच्छा, त्याला अडथळे येतात. हो, त्याला प्रत्येक ठिकाणी नवीन अडथळ्यांना तोंड द्यावं लागतं. याला लॅटरल मूव्हमेंट रोखणे म्हणतात. समजलं. म्हणजे चोराला पूर्ण किल्ल्यात मोकळा संचार करता येणार नाही. आणि दुसरा मार्ग? दुसरा मॉड्यूल आहे प्लॅन अँड इम्प्लिमेंट सिक्युरिटी फॉर प्रायव्हेट ॲक्सेस टू अजोर रिसोर्सेस. ओके. याची कल्पना अशी करा की आपल्या ऑफिसमधून थेट किल्ल्याच्या सर्वात सुरक्षित भागात, म्हणजे तिजोरीत जाण्यासाठी एक गुप्त भूमिगत मोनोरेल तयार केली आहे. वा. हा मार्ग पूर्णपणे खासगी असतो आणि बाहेरच्या सार्वजनिक महामार्गाचा वापर पूर्णपणे टाळतो. यामुळे तुमचा डेटा बाहेरच्या जगाच्या नजरेपासून पूर्णपणे सुरक्षित राहतो. आणि तो सार्वजनिक महामार्ग जो बाहेरच्या जगाला जोडलेला आहे तो तर सर्वात धोकादायक असणार. नक्कीच. आणि म्हणूनच तिसरा मॉड्यूल आहे प्लॅन अँड इम्प्लिमेंट सिक्युरिटी फॉर पब्लिक ॲक्सेस टू अजोर रिसोर्सेस. म्हणजे मुख्य दरवाजा आणि भिंत. अगदी. हे म्हणजे सार्वजनिक महामार्गाला लागून असलेल्या आपल्या किल्ल्याच्या मुख्य दरवाजाचे आणि भिंतींचं संरक्षण करण्यासारखं आहे. यासाठी आपल्याला अनेक गोष्टी लागतात. एक म्हणजे मजबूत भिंती, ज्यांना आपण फायरवॉल म्हणतो. फायरवॉल? हो. दुसरं म्हणजे मोठ्या हल्ल्यांना तोंड देऊ शकणारे सैनिक, म्हणजे डीडॉस प्रोटेक्शन. ते काय असतं? समजा एकाच वेळी हजारो लोक तुमच्या दरवाजावर धडका मारायला लागले तर ही यंत्रणा त्यांना रोखून धरते. आणि तिसरं म्हणजे बाहेरून येणाऱ्या प्रत्येक वस्तूची तपासणी करणारी यंत्रणा, ज्याला वेब ॲप्लिकेशन फायरवॉल म्हणतात. थांबा, पण हे सगळं खूप महाग वाटतंय. फायरवॉल, डीडॉस प्रोटेक्शन. एखादा लहान किंवा मध्यम आकाराच्या कंपनीला या तिन्ही गोष्टींची खरोखरच गरज असते का, की हे फक्त मोठ्या कंपन्यांसाठी आहे? हा, हे एक अतिशय व्यावहारिक प्रश्न आहे. पूर्वीच्या काळी हे सगळं उभं करणं खरंच खूप महागडं होतं. हो, मला तेच वाटलं. पण क्लाउड टेक्नॉलॉजीची हीच तर जादू आहे. इथे तुम्हाला हे सर्व सेवा म्हणून मिळतं. म्हणजे तुम्हाला स्वतःचे सैनिक किंवा भिंती विकत घ्यायची गरज नाही, तुम्ही भाड्याने घेऊ शकता. अच्छा. आणि फक्त जेवढं वापराल तेवढंच बिल भरायचं. त्यामुळे आजकाल लहान कंपन्यासुद्धा मोठ्या कंपन्यांप्रमाणेच आपली सुरक्षा मजबूत करू शकतात. यातलं सर्वात महत्त्वाचं काय आहे सुरुवात करण्यासाठी? सुरुवात करण्यासाठी एक चांगली फायरवॉल ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. वा, म्हणजे क्लाउडमुळे सुरक्षेचं लोकशाहीकरण झालंय. हे भारी आहे. बरं, आता आपले दरवाजे सुरक्षित आहेत, आतले रस्ते आणि मार्गिकाही सुरक्षित आहेत. बरोबर. आता आपण किल्ल्याच्या आतल्या मुख्य इमारतींबद्दल बोलूया, जिथे खरं काम चालतं आणि जिथे आपला खजिना ठेवलेला असतो. हो, म्हणजेच आपला तिसरा लर्निंग पाथ, कम्प्यूट, स्टोरेज आणि डेटाबेसचे संरक्षण. बरोबर. आता आपण किल्ल्याच्या आतल्या महत्त्वाच्या मालमत्तेचं संरक्षण करणार आहोत. यात 3 मुख्य गोष्टी आहेत. पहिली म्हणजे कम्प्यूट. ह्या आपल्या किल्ल्यातील कार्यशाळा किंवा कारखाने आहेत, म्हणजेच सर्व्हर्स, जिथे ॲप्लिकेशन्स तयार होतात आणि चालतात. ठीक आहे. दुसरी गोष्ट आहे स्टोरेज. ही आपली गोदामे आणि तिजोरी आहेत, जिथे सर्व प्रकारचा डेटा ठेवला जातो. स्टोरेजचे पण वेगवेगळे प्रकार असतात का? म्हणजे तिजोरी आणि गोदाम यात जसा फरक असतो तसा? अगदी तसाच. कल्पना करा की ब्लॉब स्टोरेज म्हणजे एक मोठं गोदाम, जिथे यूट्यूबसारख्या कंपन्या आपले व्हिडिओ किंवा ऑडिओ फाईल्स ठेवतात. म्हणजे मोठ्या वस्तू. हो, मोठ्या असंरचित वस्तू. तर ॲझ्युअर फाईल्स म्हणजे तुमच्या ऑफिसमधील शेअर केलेल्या नेटवर्क ड्राईव्हसारखे, जिथे तुम्ही वर्ड किंवा एक्सेल फाईल्स ठेवता. समजलं. प्रत्येक प्रकारच्या डेटासाठी वेगळी जागा. अगदी. आणि तिसरी गोष्ट आहे डेटाबेस. हे आपल्या किल्ल्यातील मुख्य ग्रंथालय किंवा नोंदवही आहे, जिथे सर्व महत्त्वाची संरचित माहिती व्यवस्थित ठेवली जाते. उदाहरणार्थ ग्राहकांची यादी किंवा विक्रीचे रेकॉर्ड. आणि या तिन्ही गोष्टींचं संरक्षण करणं महत्त्वाचं आहे, कारण इथेच खरी संपत्ती आहे. बरोबर. मग यांचं संरक्षण कसं केलं जातं? त्यासाठी जे मॉड्यूल्स आहेत ते ह्याच गोष्टींवर लक्ष केंद्रित करतात. पहिला आहे प्लॅन अँड इम्प्लिमेंट ॲडव्हान्स सिक्युरिटी फॉर कम्प्यूट. हे म्हणजे आपल्या कार्यशाळांना सुरक्षित करणे. म्हणजे कुलूप लावणे, कॅमेरे बसवणे. हो, आणि फक्त अधिकृत कामगारांनाच मशीन वापरण्याची परवानगी देणे. दुसरा आहे प्लॅन अँड इम्प्लिमेंट सिक्युरिटी फॉर स्टोरेज. म्हणजे तिजोरी. हो, हे म्हणजे आपल्या तिजोरीला आणि गोदामाला सुरक्षित करणे. इथे फक्त कुलूप लावून भागत नाही, तर खजिन्याला न तुटणाऱ्या एन्क्रिप्टेड बॉक्समध्ये ठेवणं गरजेचं आहे. याला एन्क्रिप्शन म्हणतात. अच्छा, एन्क्रिप्शन. जेणेकरून कोणी चोर आत आला तरी त्याला तो बॉक्स उघडता येणार नाही. 1 मिनिट.
म्हणजे माझा डेटा एन्क्रिप्टेड बॉक्समध्ये ठेवणे म्हणजे त्याला एका डब्यात ठेवून कुलूप लावून चावी फेकून देण्यासारखं आहे का? मग मला तो डेटा परत कसा मिळणार? छान प्रश्न आहे. जवळपास तसेच आहे, पण एका महत्वाच्या फरकासह. आपण चावी फेकून देत नाही. अच्छा, बरं झालं. आपण ती चावी अझ्योर की वॉल्ट नावाच्या एका अधिक सुरक्षित डिजिटल तिजोरीत लपवून ठेवतो. ही एक अशी तिजोरी आहे जी फक्त तुम्हीच योग्य ओळख पटवून उघडू शकता. वा. त्यामुळे तुमचा डेटा चोरांपासून सुरक्षित राहतो आणि गरज पडल्यावर तुम्हाला तुमची चावीही सुरक्षितपणे परत मिळते. चला, हे बरं आहे. नाहीतर मी चिंतेतच आलो होतो. आपला किल्ला आता तयार आहे, दरवाजे, रस्ते आणि इमारती सुरक्षित आहेत. पण एवढे सगळं करूनही कोणीतरी आत घुसण्याचा प्रयत्न करत आहे का, किंवा आतमध्ये काहीतरी गडबड आहे का, हे आपल्याला कसे कळणार? हा महत्वाचा प्रश्न आहे. या सगळ्यावर 24 तास नजर कशी ठेवायची? मला वाटतं यासाठी आपल्याला एका कमांड सेंटरची गरज लागेल. अगदी अचूक ओळखलत. हाच आपला शेवटचा आणि सर्वात महत्वाचा लर्निंग पाथ आहे. मायक्रोसॉफ्ट डिफेंडर फॉर क्लाउड आणि मायक्रोसॉफ्ट सेंटिनल वापरून सुरक्षा स्थिती मजबूत करणे. बापरे, मोठी नावं आहेत. हो, पण हे आपल्या किल्ल्याचं हायटेक कमांड सेंटर आहे. इथून आपल्याला संपूर्ण किल्ल्यावर एकाच वेळी नजर ठेवता येते. अच्छा. यासाठी आपण 2 मुख्य साधनं वापरतो. मायक्रोसॉफ्ट डिफेंडर फॉर क्लाउड आणि मायक्रोसॉफ्ट सेंटिनेल. ही 2 नावं तर एखाद्या सायफाय चित्रपटातल्या यंत्रणांसारखी वाटतायत. यांचं काम काय आहे? यातलं पहिलं साधन मायक्रोसॉफ्ट डिफेंडर फॉर क्लाउड, याला आपल्या किल्ल्याचा सुरक्षा सल्लागार समजा. सुरक्षा सल्लागार? हो, तो संपूर्ण किल्ल्यात फिरतो, सर्व कुलपे तपासतो, कुठे भिंती कमकुवत आहेत का ते पाहतो आणि एकूण सुरक्षेबद्दल एक रिपोर्ट कार्ड तयार करून देतो. म्हणजे तो चुका दाखवतो? हो, तो सांगतो की तुमच्या किल्ल्याच्या पूर्वेकडील भिंतीला मजबूतीची गरज आहे किंवा तिजोरीचं कुलूप जुनं झालंय, ते बदला. छान आहे हे. आणि यातली सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे पूर्वी कंपन्यांना डझनभर वेगवेगळी सुरक्षा साधनं विकत घ्यावी लागत आणि ती एकमेकांशी जोडणं हे एक मोठं डोकेदुखीचं काम होतं. डिफेंडर फॉर क्लाउड हे सर्व एकाच ठिकाणी आणतं. त्यामुळे फक्त सुरक्षाच वाढत नाही, तर व्यवस्थापन खूप सोपं होतं. ही एक मोठी क्रांती आहे. म्हणजे हा एक प्रोएक्टिव्ह सल्लागार आहे, जो हल्ला होण्याआधीच आपल्याला सावध करतो. आणि दुसरं साधन सेंटिनेल. मायक्रोसॉफ्ट सेंटिनेल ही आपल्या किल्ल्याची 24 तास चालणारी सुरक्षा मॉनिटरिंग रूम आहे. कमांड सेंटर? हो. कल्पना करा की एका मोठ्या खोलीत सर्वत्र स्क्रीन आहेत आणि ते संपूर्ण किल्ल्यातील कॅमेरेज आणि सेन्सर्सना जोडलेले आहेत. हे सेंटिनेल रिअल टाईममध्ये संशयास्पद हालचाली शोधते. खरंच? हो. मी एका कंपनीसोबत काम केलं होतं, ज्यांना वाटत होतं की त्यांची सुरक्षा उत्तम आहे. पण आम्ही सेंटिनेल चालू केलं आणि पहिल्या 5 मिनिटातच आम्हाला कळलं की त्यांच्या एका महत्वाच्या डेटाबेसमध्ये रात्री 2 वाजता एका अनोळखी देशातून कोणीतरी प्रवेश करण्याचा प्रयत्न करत होतं. अरे देवा! त्यांना हे महिनाभर कळलंच नव्हतं. या साधनाची हीच ताकद आहे. ते फक्त अलार्म वाजवत नाही, तर धोक्याच्या तीव्रतेनुसार आपोआप काही कृतीही करू शकते. म्हणजे? जसे की संशयित व्यक्तीचा प्रवेश रोखणे किंवा दरवाजे बंद करणे. वा, म्हणजे हा शेवटचा भाग फक्त एक मजबूत किल्ला बांधण्यापुरता नाही, तर स्मार्ट तंत्रज्ञानाचा वापर करून त्याचे सक्रियपणे 24 तास संरक्षण करण्याबद्दल आहे. हे तर आपल्या किल्ल्यात रोबोकॉप्सना गस्त घालण्यासाठी ठेवण्यासारखं आहे. बरोबर. जे फक्त पहारा देत नाहीत, तर विचार करून निर्णयही घेतात. अगदी. या लर्निंग पाथमधले मॉड्यूल्स हेच कमांड सेंटर उभं करायला शिकवतात. इम्प्लिमेंट क्लाउड गव्हर्नन्स पॉलिसीज म्हणजे किल्ल्यासाठी नियमावली तयार करणे. नियम? हो, जसे की रात्री 10 नंतर सर्व दरवाजे आपोआप बंद झाले पाहिजेत. मग मॅनेज सिक्युरिटी पॉस्चर बाय युझिंग मायक्रोसॉफ्ट डिफेंडर फॉर क्लाउड म्हणजे सल्लागाराचा रिपोर्ट वाचून त्या कमकुवत जागा दुरुस्त करणे. आणि शेवटचे मॉड्यूल्स म्हणजे हे दोन्ही साधनं वापरून आपलं कमांड सेंटर तयार करणे, जेणेकरून धोक्यावर सतत लक्ष ठेवता येईल आणि त्वरित कारवाई करता येईल. अप्रतिम. तर आजच्या चर्चेत आपण एका डिजिटल किल्ल्याच्या संरक्षणाचा संपूर्ण प्रवास पाहिला. मुख्य दरवाजा सुरक्षित करण्यापासून म्हणजे आयडेंटिटी अँड ॲक्सेस, बरोबर, किल्ल्यातील रस्त्यांचे आणि मार्गांचे संरक्षण करण्यापर्यंत म्हणजे नेटवर्क, मग किल्ल्यातील महत्त्वाच्या इमारतींना आणि खजिन्याला सुरक्षित करणे म्हणजे कम्प्यूट, स्टोरेज अँड डेटाबेसेस, आणि शेवटी या सर्वावर नजर ठेवण्यासाठी एक हायटेक आणि स्मार्ट कमांड सेंटर उभारण्यापर्यंत. अगदी बरोबर. याचा मुख्य निष्कर्ष असा आहे की क्लाउड सिक्युरिटी जरी क्लिष्ट वाटत असली तरी हा कोर्स दाखवून देतो की ही एक तर्कशुद्ध आणि टप्प्याटप्प्याने करण्याची प्रक्रिया आहे.
हे म्हणजे खऱ्या किल्ल्याप्रमाणेच संरक्षणाचे अनेक थर तयार करण्यासारखे आहे. एक थर जरी भेदला गेला तरी दुसरा थर हल्लेखोराला रोखण्यासाठी तयार असतो. लेयर्स ऑफ सिक्युरिटी. अगदी. प्रत्येक भागाचे एक विशिष्ट काम आहे आणि ते सर्व मिळून एक अभेद्य सुरक्षा कवच तयार करतात. आज आपण एका डिजिटल किल्ल्याचं संरक्षण कसे करायचे याचा नकाशा पाहिला. यावरून एक प्रश्न मनात येतो जो मी आपल्या श्रोत्यांसाठी सोडून जात आहे. जरूर. विचार करा, कोणत्याही सुरक्षा प्रणालीतील, मग ती डिजिटल असो व भौतिक, सर्वात कमकुवत दुवा कोणता असतो? ते तंत्रज्ञान असतं की ते वापरणारे लोक? विचार करण्यासारखी गोष्ट आहे.